आज आहे ना, मी किचनमध्ये आले आणि किचनमध्ये बघितलं तर काय, माझ्या किचनमधील या सगळ्या बरण्या आहेत ना, तर त्या सगळ्या जरा जरा रिकाम्या झालेल्या होत्या, काही रिकाम्या झालेल्या होत्या, काही याच्यात जरासं सामान उरलेलं होतं, शिल्लक सामान होतं आणि माझा आहे ना किराणा देखील संपलेला होता. तर म्हटलं किराणा भरायच्या अगोदरच आपण काय करायचं, या ज्या सगळ्या बरण्या आहेत ना त्या एकदा स्वच्छ वगैरे करून घ्यायच्या आणि नंतर त्यामध्ये किराणा भरायचा. तर मी बरण्या खाली काढून घेतल्या आणि विचार चाललेला होता की आपण बरण्या घासूयात, काय 5-7 तर बरण्या आहेत, घासूयात आणि सिंक जवळ तसं ठेवूयात. आणि मला लागत होती भांड्याची जाळी. भांड्याच्या जाळीत बघितलं तर भरपूर भांडे होते आणि मला त्याचा भांडे लावायचा इतका कंटाळा आलेला होता. पण तरी पण मी काय केलं की नको म्हटलं, आपण काय करू, कंटाळा जरी आलाय ना पण भांडे लावून घेऊ, कारण भरपूर भांडे होते भांड्याच्या जाळीमध्ये आणि तसे पण ते मला संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लागणार होते. पण थोड्याशा कंटाळ्यासाठी आहे ना ते काम तसंच ठेवून जमणार नव्हतं. म्हणून म्हटलं जाऊ द्या, आत्ता करायचं काय, दुपारी करायचं काय, 5 वाजताही करायचं काय, ते काम आहे ना भांडे लावायचं काम, ते मलाच करायचं आहे. आणि छान असे मी भांडे लावून दिले. जरी मला कंटाळा आला होता तरी पण या भांड्याचं काम मी इथे केलेलं आहे. तर अशा प्रकारे छान असे माझे भांडे लावून झालेले आहेत. हे पहा, सगळे जे काही आपले असतं उलथणं वगैरे असतं ना, ते एका जागेवर अशा पद्धतीने मी ट्रॉलीमध्ये ठेवून दिलं. रिकामे झालेले डबे आपल्याला घासावेसे वाटतात आणि जर किराणा आणला आणि त्यानंतर मग आपल्याला तो लगेच भरायचा आहे म्हटल्यावरती ना, तर आपल्याला ते डबे घासावेसे वाटत नाही. मग आपण म्हणतो जाऊ द्या, आता यावेळेस मी नाही डबे घासत, मी पुढच्या वेळेस डबे घासते. आणि पाहता पाहता इथे भांड्याची जाळीसुद्धा मोकळी झाली आणि मी लगेच आपलं डबे पण क्लीन करायला लागले. छान असे डबे नॉर्मल असे साबणाने मी घासून घेते आणि हलक्या हाताने घासते जर तारीची घासणी असली तर, कारण खूप जोरात जर घासले ना तर प्लास्टिकच्या ज्या बरण्या असतात ना तर त्यांना खूप जास्त चर पडले जातात. तर मग तसं नाही करत मी, तर आपल्या हलक्या हाताने हे डबे घासून घेते. आणि जर जास्तच वाटत असले डब्याचे झाकणं, डबे असे चिकट झालेत ना, तर सरळ काय करायचं, आपलं थोडंसं कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये निरमा किंवा लिक्विड जे आपलं भांडे घासायचं लिक्विड असतं ना, तर ते पाण्यामध्ये कालवायचं आणि सरळ डबे त्यामध्ये बुडवून ठेवायचे. एक 10 ते 15 मिनिटासाठी जर आपण डबे बुडवून ठेवले प्लॅस्टिकचे तर झाकणं, तर ते छान निघतात. पण आता भांडे वगैरे मी घासून घेते. यामुळे काय होतं ना, आपलं जे काम असतं ना ते कमी होतं. ज्यावेळेस आपण डीप क्लिनिंग करायला लागतो ना किचनची आणि मग आपल्याला सगळं आठवायला लागतं ना, आपले बापरे डबे किती खराब झालेत, हे किती खराब झाले, आणि मग आपण तो विचारच करत राहतो आणि आपण कामच करायला घेत नाही. त्याच्यामुळे असं छोटं छोटं काम करायला घ्यायचं. जे रिकामं वाटतंय ना ते डबे काढायचे, ते घासून काढायचे, ते क्लीन करायचे. आणि जर आपण असा विचार केला नाही मी आता सगळे डबे मोकळे झाल्यावरच मग मला भांडे घासायचे आहेत किंवा डबे क्लीन करायचे आहेत आणि नंतरच मी करते, तर ते काम आहे ना तसंच राहून जातं, ते होतच नाही आपल्याच्यानी. आणि त्याच्यानंतरच लगेच मग माझे भांडे वगैरे झाले आणि मला बाहेरचं जो आपला पोर्च असतो ना, तो पण मला असं वाटलं का एकदा खळखळ पाणी घालावात त्यावरती आणि छान असा स्वच्छ चांगला झाडूनी वगैरे क्लीन करून टाकावा. कारण 1-2 दिवस झाले होते असा धुतलाच नव्हता मी त्याला, तर म्हटलं तो एकदा छान क्लीन करते. ते एक काम एकदम डोक्यामध्ये माझ्या बसलेलं होतं आजचं. आणि तो जो पाईप दिसतोय ना तुम्हाला माझ्या हातामधला, तर तो पाईप आहे ना जरा लांब होता, पण तो पाईप तुटलाय ना, तर कितीतरी दिवस झाले त्याच पाईपाने माझं काम चालू आहे. असं वाटतंय मला आता या पाईपाचं देखील काम मला करून घ्यावं लागणार आहे. लांब पाईप त्या नळाला जोडावा लागणार आहे, म्हणजे कसं आणखी चांगला पोर्च मला धुता येईल. कारण मी काय करते, अगोदर सगळे ते झाडं वगैरे आहे त्यांना पण मी पाणी वगैरे देऊन घेतलं, ते मनी प्लांट वगैरे छान असे धुवून घेतले आणि नंतर काय केलं, चांगला झाडू घेतला काड्याचा आणि एकदम छान असा जो पोर्च आहे ना तर तो मी इथं स्वच्छ करून घेतला. आणि नंतर काय केलं, अशा पद्धतीने काड्याच्या झाडूनी घेतला ना, आपण डायरेक्ट जर वायपर घेतलं ना पाणी काढण्यासाठी तर तितका पोर्च इतका क्लीन नाही निघत, पण असा झाडूनी आपण थोडासा घासला पोर्च, त्या ज्या फरच्या आहेत ना त्या अशा छान घासल्या आणि नंतर वायपर घेऊन जर आपण ते पाणी पूर्णपणे काढलं ना तर इतका छान पोर्च दिसतो आणि चकचकीत राहतो आपला पोर्च. आणि सारखा धुवावा लागत नाही मेन म्हणजे. आणि आपण 2-3 दिवसातून एकदा जरी असा पाणी टाकून पोर्च धुतला ना तर तो पुढच्या 2-3 दिवसासाठी छान चकाचक राहतो. आणि फक्त झाडून घेतलं ना तरी पण होऊन जातो
छान राहतो, स्वच्छ राहतं पोर्च. आणि ज्यावेळेस आपण असा पोर्च वगैरे धुतो ना तर इतकं फ्रेश वाटतं बाहेर, असं वाटतं की आपण बाहेरच बसावा. जे कुठलं काम असेल ना ते आपलं हवेशीर मस्त बाहेरच करावा. पण मग तसं होत नाही, आपल्याला पुढचे पण कामं असतात. तर मग माझ्याकडे लगेच कपड्याचं काम होतं, तर मग मी कपडे धुण्यासाठी घेतले. कपडे वगैरे धुतले छानपैकी, ते बाहेर वाळत घातले. आज जरा वातावरण तसं होतं, आभाळ वगैरे होतं, पण कपडे वाळतील याचा आनंद होता. कारण कसं आपण लवकर कपडे धुतल्याच्या नंतर मग ते सुकतात. आणि बरेच कपडे होते आज धुण्यासाठी, मुलांचे स्पोर्ट ड्रेस वगैरे शाळेचे. कारण 2 ड्रेस असतात ना मुलांना, स्कूल ड्रेस आणि स्पोर्ट ड्रेस असतो. तर मग तेच मुलं घालून वगैरे गेलते, तर मग ते पण एक्स्ट्राचे कपडे होते. डेलीचे मुलं रोज घालतात ते पण होते. मग असं करून आहे ना, इथे कपडे देखील माझे छान मी धुवून घेतले, वाळत घातले. आणि बाहेर पण पोर्चमध्ये छान वाटत होतं, सगळं धुवून वगैरे घेतलेलं होतं. तर मग घरात आले तर काय बघते, आदल्या दिवशीचे जे कपडे होते ना तर त्या घड्या करायच्या माझ्याकडून राहिलेल्या होत्या. तर मग मी त्या घड्या करायला घेतल्या. म्हणजे असतातच ना, आपण घरामध्ये असतो ना तर आपले एक्स्ट्राचे कामं असे चालतच असतात, वाढतच असतात. घरामध्ये जेव्हा असतो तेव्हा आपल्याला एक 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 काम दिसतच असतं. तर ते मी पटकन करायला घेतलं. म्हणलं चला आता हे कपडे असेच नको हे ठेवायला, पटकन आपण याच्या घड्या करून घेतल्या. आणि छान अशा घड्या केल्या मी या कपड्यांच्या. आणि स्कूल ड्रेस वगैरे होते मुलांनी काढून टाकलेले, तर त्याच्याही मी घड्या करून घेतल्या. आणि म्हटलं हे स्कूल ड्रेस मग वेगळ्या ठिकाणी ठेवते, कारण सकाळीच ते कपडे लागतात ना आपल्याला मुलांचे शाळेत जाण्यासाठी. तर ते कपडे मी ठेवत नाही, असं टेबलवरतीच सॉक्स स्कूल ड्रेस वगैरे ठेवते. म्हणजे सकाळी मी तिकडे कपाटाकडे पण जात नाही, पटकन ते मला एका खुर्चीवर म्हणा किंवा टेबलवर म्हणा नजरेसमोर ते स्कूल ड्रेस, स्पोर्ट ड्रेस, मुलांचे स्कूलचे ड्रेस असतात ना, तर शक्यतो मुलांचे ड्रेस वरती ठेवायचे. असं होतं दिवसभरातील माझ्या कामाचं नियोजन. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.